तोंड आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ते तोंडले. तर चला मग आज ह्या तोंडल्याची आपण मस्त अशी झणझणीत भाजी बनवूया. लहान मुलांच्या डब्यासाठी एकदम असा उत्तम पर्यायी म्हणजे तोंडल्याची भाजी. लहान मुले खूप आवडीने खातील. एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. एक टमाटा, कांदा आणि तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता हे दोन्ही साईड आहे त्या कापून घ्यायच्या तोंडल्याच्या. आपल्याला पाहिजे त्या आकारात कट करून घ्यायचे. तुम्ही एका तोंडल्याचे 4 भागही करू शकता. कांदा आणि टोमॅटो असा बारीक कापून घेतला आहे. मूग डाळ पण भिजवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तोंडले कापून घ्यायचे. आता तोंडले खूप जास्त चिकट असतात आणि पिकलेले आहे त्याच्यामुळे आंबटही लागतात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, थोडंसं गरम पाणी आणि मीठ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. हे काय होतं, मीठ आणि गरम पाण्याने धुतल्यामुळे ना जास्त चिकटपणा निघून जातो आणि आंबटही लागत नाही. तेल गरम होऊ दिलं, त्यात कांदा, मूग डाळ आणि टॅमॅटो, जिरं आणि लसूण ही हिरवी मिरची त्यात परतवून घेतली. हे बारीक ठेचा बनवला होता लसूण, तो टाकून घेतला. त्यानंतर थोडीशी हळद आणि घरचं लाल तिखट टाकलं. लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला लागलं तर टाका, नसेल पाहिजे तर नका टाकू. त्यानंतर आपण धुतलेले तोंडले टाकून घेतले आणि ते चांगले परतून घ्यायचे. आता त्यानंतर ते चिकट असल्यामुळे त्याला खूप जास्त पाणी सुटतं. जोपर्यंत त्याचं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून शिजत टाकायचे. कारण हे जास्त इतके कडक असताना पटकन शिजले जात नाही, याला 10-1 मिनटं शिजायला लागतात. मग थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलेले आहे. डब्यासाठी खूप छान असा पर्याय आहे तोंडल्याच्या भाजीचा. याने काय होतं, तोंड पण येत नाही आणि आलेलं असेल तर जातं. नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा.